श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे व्रत करायचे आहे का? पण त्याच्यासाठी नेमकं कोणकोणतं साहित्य पूजेकरिता लागतं तुम्हाला माहीत नाही आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घेऊया. तर पूजेसाठी 1 चौरंग, 2 पाट, 2 ताम्हण, 1 कलश, संध्येची पळी, श्री गणेशाची मूर्ती, श्री स्वामी समर्थांची कोणत्याही धातूतील मूर्ती अथवा फोटो, शंख, घंटा, अष्टगंध, शेंदूर, उगाळलेले चंदन, 2 नारळ, पंचपल्लव अथवा वडाची पाने, बेल, तुळस, आंब्याची डहाळी, सुवासिक फूल, गुलाबाचे फूल, लाल जास्वंदाचे फूल, 5 प्रकारची 5 फळे, दुर्वा, हळद, कुंकू, अक्षता, 2 यज्ञोपवीत, नागवेलाची पाने, धूप, दीप, निरंजन, समई, तूप, अगरबत्ती, कापूर, गोड तेल, कापसाच्या वाती, वस्त्र, रांगोळी, गूळ, खोबरे, 5 सुपारी, 5 खारीक, 5 बदाम, 5 अक्रोड, 5 अख्खे हळदकुंड, हिना अत्तर, पंचामृत करिता गाईचे दूध, दही, तूप, साखर आणि मध. श्री स्वामी समर्थांच्या पूजेचा नैवेद्य: पंचामृत, गूळ, खोबरं, कडबोळी, पुरणपोळी, पेढे, फळे, गव्हाचा रवा, साजूक तुपात व गाईच्या दुधात शिजवून त्यात गूळ व खोबऱ्याचे किस अथवा काजू, बदाम, मनुका, किसमिस असा सुका मेवा टाकावा. पूजाविधी झाल्यावर श्री स्वामी समर्थांना वरील नैवेद्य दाखवून दर्शनार्थ आलेल्या भाविकांना वाटावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.